आणि त्यांना देखील त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम यश मिळालेलं आहे। अजून या ठिकाणी मी एक उल्लेख करेन की नागपूर शहरामध्ये आणि विदर्भात आणि महाराष्ट्रात या निवडणुकीमध्ये आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण खूप परिश्रम घेतले, रात्रंदिवस प्रवास केला, नागपुरातही केला, विदर्भातही केला आणि विदर्भातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये त्यांनी परिश्रम करून विजय मिळवून दाखवला। आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे, आपल्या सगळ्यांकरता आनंदाचा क्षण आहे। आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसा आपल्याला आनंद आहे तशी आपली जबाबदारी पण वाढलेली आहे आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांना पूर्ण करायची आहे। जे आपले नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना आपल्या प्रभागामध्ये जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या, जे प्रश्न आहेत ते मागे लागून सोडवायचे आहेत आणि जनतेचा जो आपल्यावर विश्वास आहे तो सार्थक करायचा आहे। मला विश्वास आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मिळालेला हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे। 15 वर्ष आपण महानगरपालिकेत होतो, पुन्हा एकदा आपल्याला आता संधी मिळालेली आहे आणि ही संधी आपल्या नगरसेवक, कार्यकर्ते, आमदार या सगळ्यांनी जे परिश्रम केले आणि महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या सरकारने आपल्याला भरपूर मदत केली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक योजना आपण आणल्या, या सगळ्याचा हा परिणाम आहे की जनतेने आपल्याला पुन्हा एकदा आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे। हा विजय आपल्या सगळ्यांना नम्रतापूर्वक स्वीकारायचा आहे, अहंकार आणि उन्माद येऊ न देता हा विजय जबाबदारीने स्वीकारून जनतेच्या अपेक्षा, आशा आणि आकांक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे। पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। नितीन गडकरी यांचं दिवसभरातलं हे पहिलं भाषण होतं। विजय जबाबदारीनं स्वीकारा, उतू नका, मातू नका, घेतला बसा टाकू नका, अशाच म्हणीची आठवण नितीन गडकरींनी करून दिली आहे।